रत्नागिरी आणि रायगड हा हॅबिच्युअल माणूस अध्यक्ष महोदय असं करतो आणि पैसे काढून घेतो आणि काहीच करत नाही। माझी विनंती आहे राज्यामध्ये या IT सोल्युशन्सचे जितक्या ठिकाणी असे कॅमेरे वगैरे बसवले असतील त्याची सुद्धा तुम्ही पूर्ण चौकशी केली तर आणि ब्लॅकलिस्ट करण्याकरता अध्यक्ष महोदय SP महोदयांनी इतकी मोठ्या बैठक्या वगैरे काही घ्यायची अध्यक्ष महोदयाची गरज नाहीये। ताबडतोब एका लेवलवरच तो काळ्या यादीमध्ये जाण्याचा प्रस्ताव गेला पाहिजे। या दोन्ही सिस्टम्स माननीय मंत्री महोदय करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य प्रशांत बम यांनी जो मुद्दा मांडला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे कॅमेरे त्या ठिकाणी वन प्रोटोकॉल IT सोल्युशन्स या कंपनीकडून लावण्यात आले तर यांनी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील लावून ह्या पद्धतीची प्रॅक्टिस केली का ही बाब निश्चितपणे तपासण्यात येईल आणि योग्य ती कारवाई त्यांच्यावर लवकरात लवकर करण्यात येईल। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मगाचपासून आपण सर्वजण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लावलेले जे CCTV आहेत त्याचं कौतुक करतोय, त्याचं खूप चांगल्या प्रकारे काम झालं असं आपण सांगतोय, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 57 एकंदरीत CCTV लावलेले आहेत आणि आपणच दिलेल्या माहितीमध्ये याच्यामध्ये 37 ते बंद आहेत आज घडीला। हे आपणच काही ते दिलेली लिखित स्वरूपामध्ये माहिती आहे। मग जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेलं काम हे आदर्श काम, चांगलं काम किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम केलेलं काम आपण कसं काय म्हणू शकतो? 37 बंद आहेत आणि म्हणून मगाशी माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले त्या पद्धतीनं याचा मेंटेनन्सचा विषय तर येईलच, पण हे बसवत असताना याला काही वॉरंटी पिरियड काय आहे की नाही? तो वॉरंटी पिरियडपर्यंत हे बंद पडता कामा नयेत किंवा बंद पडले तर आपण त्यांच्याकडून विनामूल्य ते मेंटेन करून चालू करून घेणार का? हा एक माझा प्रश्न आहे। आणि दुसरं, आपण सध्या DPC म्हणतो पण इथं आपण DPDC म्हटलंय, खरा शब्द काय? DPC की DPDC काय आता राहिलाय काय शब्द खरा? म्हणजे हा काय फार मोठा इश्यू नाहीये, पण आपण लिखित स्वरूपामध्ये DPDC म्हटलंय म्हणून DPC की DPDC एवढं फक्त मला सांगावं। नाही अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर राज्यमंत्र्यांनी हे काम उत्तम झालं वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही। त्यांनी एवढीच माहिती दिली आणि ती रायगडबद्दल दिली की जे खाजगी लोकांनी लावले म्हणजे जे CSR म्हणून लागले ते चांगले चालले आहेत आणि जे आपण लावले ते चांगले चालू नाही आहेत हे त्यांनी माहिती दिली। त्याच्यामुळे इथे कोणाला सर्टिफिकेट दिलेलं नाही। मात्र या संदर्भात जसं मी सांगितलं की याचा एक एकत्रित SOP आपल्याला काढावं लागेल। काही ठिकाणी वॉरंटी पिरियड आहे, काही ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी 1 वर्षाचा आहे, काही ठिकाणी 3 वर्षाचा आहे। त्यामुळे आत्ता काय झालं की वेगवेगळ्या संस्थांनी हे लावले। आता याचे 2 ठिकाणी इंटिग्रेशन आपल्याला करावं लागतं। एक पोलीस विभागाकरता करावं लागतं आणि दुसरं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करावं लागतं। त्यामुळे या दोन्ही आपल्या ज्या काही निकड आहेत त्या लक्षात ठेवून याच्या SOP आपण तयार करू। मग त्याच्यामध्ये वॉरंटी पिरियड किती वर्षाचा असला पाहिजे, त्याच्या सगळ्या पुढच्या मेंटेनन्सची व्यवस्था कशी असली पाहिजे। खूप ठिकाणी कॅमेरे का बंद होतात तर त्या ठिकाणी खोदकामामध्ये फायबर तुटली म्हणून कॅमेरा बंद आहे, म्हणजे कॅमेरा चालू आहे पण फायबरच नाही आहे। तर अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये छोट्या गोष्टीला मेंटेनन्स लागतो आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला ही कारवाई करावी लागते आणि म्हणून त्या संदर्भातले आपण निश्चितपणे निकष देऊ। आणि DPCचा अर्थ डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी आहे, तर DPDC आपण पहिलेपासून त्याला DPDC म्हणायचो म्हणून DPDC म्हणायचो, पण आता प्लॅनिंग कमिटीला DPC म्हणतो आपण। प्रशांत ठाकूरजी बोला। महोदय, मंत्री महोदयांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीतलं उत्तर दिलं। रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जी कंपनी आहे DPDCचा फंड वापरलेला आहे, मग DPDCचा फंड शासनाचाच फंड आहे जरी गृह खात्याच्या मार्फत नसेल आलेला, तर त्यामुळे शासनाचा फंड युटिलाइज झाला आहे का? पुढे धोरण ठरवलं जाईल, पुढे त्याच्या अंमलबजावणी होईल। या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या कंपनीला दंड आकारला जाणार का आणि काळ्या यादीत टाकलं जाणार का, हा प्रश्न आहे। उपस्थित केलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील रायगड जिल्ह्यामध्ये जे चुकीचे कॅमेरे त्या ठिकाणी बसविण्यात आले किंवा कॅमेरे बसविण्यात आले त्यातले काही कॅमेरे बंद आहेत, काही नगरपालिकेने बसवले, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रांनी बसवले। निश्चितपणे ज्या ठिकाणी कॅमेरे बंद आहेत ते तात्काळ पहिले त्या कंपनीकडून दुरुस्त करून घेण्यात चालू करण्यात येईल आणि त्यांना देखील शो कॉज नोटीस देऊन त्यांना देखील काळ्या यादीत टाकण्याचा विचार जर का चुकीचं काम झालं असेल तर शासन करेल। श्रीजा चव्हाण। अध्यक्ष महोदय,
माझा सुद्धा प्रश्न CCTV संदर्भातच आहे. नांदेड जिल्ह्यात सुद्धा ठिकठिकाणी CCTV लावण्यात आलेले, पण काही ठिकाणीचे आता CCTVs बंद झालेले आहेत. शासनाकडे CCTV आणि कंट्रोल रूम ह्यासाठी 100 कोटी रुपयांचं प्रस्ताव शासनाला सादर झालेलं होतं आणि त्याला इन प्रिन्सिपल अप्रूव्हलसुद्धा मिळालेलं आहे, पण ती निधी अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे. ती निधी आम्हाला केव्हापर्यंत उपलब्ध होणार? दुसरा प्रश्न माझा असा आहे की सर्वच तालुक्यात हाय लेवलचे CCTV कॅमेराज ज्यांची क्वालिटी चांगली आहे ती CCTV कॅमेराज लावण्यात येणार आहेत का? मेंटेनन्स अँड रिपेअर्ससाठी वेगळी काही निधी उपलब्ध होणार आहे का? आणि माझा तिसरा उपप्रश्न असा आहे की CCTVच्या मेंटेनन्स अँड रिपेअर्स हे प्रायव्हेट एजन्सीजकडे असतात. ते प्रायव्हेट एजन्सीजला देण्याऐवजी जर आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला देता आलं, सरकार ह्यात काही धोरणात्मक विचार करणार आहे का आणि त्याच्यावर काही निर्णय घेणार आहे का? सन्मान्य सदस्य चव्हाणताईंनी उपस्थित केल्याप्रमाणे नांदेडचा जो CCTV प्रकल्प शासनाकडे आला असेल आणि प्रलंबित असेल तर निश्चितपणे ही बाब त्या ठिकाणी तपासून घेण्यात येईल आणि त्याला मान्यता देण्याकरिता संबंधित यंत्रणेला तशा सूचना करण्यात येतील. तसंच आपण सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये देखील काही CCTV प्रकल्प उभे करण्यात आले, परंतु ते बंद आहेत याची देखील माहिती शासनाकडून त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि तातडीनं सदर CCTV कसे सुरू करता येईल याच्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. नंतर आपण म्हटलं की मेंटेनन्स अँड रिपेअर्स आपल्या एक्झिस्टिंग CCTVच्या प्रकल्पांचं तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देता येणार नाही. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील निवेदन केलं आणि सूचना देखील विभागाला दिल्या की संपूर्ण राज्यामध्ये एक सूत्रता आणण्याकरिता त्या ठिकाणी गृह विभागाच्या मार्फत लवकरात लवकर एक SOP तयार करून संपूर्ण राज्यामध्ये वितरित करण्यात येईल. चला पुढे महेश शिंदे, शेवटचा प्रश्न घ्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की साधारणतः MSCBच्या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी पोल विकत घेतला आणि स्वतःच्या खर्चानं पोल लावला तर त्या पोलची मालकी MSCBकडे जाते. त्याच पद्धतीनं समजा स्थानिक स्वराज्य संस्थांनी, DPDCनी किंवा कुठल्याही डिपार्टमेंटनी एखादा कॅमेरा लावला तर त्याची मालकी गृह विभागाला घेता येईल का हे एक पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, हे कॅमेरे प्रत्येक जिल्ह्याला सेंट्रलाइज केल्यानंतर हा कॅमेरा हा एक तपासासाठी पोलिसांच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळं याचा एक कंट्रोल गृह विभागाकडे देता येईल का, याची आपण काही पॉलिसी वगैरे ठरवणार का? सन्मान्य सदस्य महेश शिंदे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण CCTV आपण बघतो की पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून त्या ठिकाणी काम करतं आणि गुन्हेगारीला आळा घालण्याकरता, त्याच पद्धतीनं अवैध पार्किंग टाळण्याकरता ह्या पद्धतीचं आपण नवीन ठिकाणी CCTVची मागणी त्या ठिकाणी होते. त्याचा बऱ्याचशा प्रमाणात गुन्हेगार शोधण्याकरता देखील आपल्याला त्या ठिकाणी मदत झालेली आहे. आता आपलं म्हणणं आहे की याचं एकत्रित कंट्रोल रूम करण्याकरता काही प्रक्रिया शासनाकडनं करण्यात येईल का? निश्चितपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात सभागृहात देखील निवेदन केलं आणि विभागाला देखील सूचना केल्या की हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांकडे असणारी जबाबदारी एकत्रितपणे करून एक एकत्रित SOP करून गृह विभागाकडे याचं नियंत्रण सेंट्रलाइज करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 5. अध्यक्ष महाराज, सारा नर्सिंग कॉलेज हे पनवेल या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणच्या एका विद्यार्थ्याला तिथल्या प्राचार्याने अश्लील शब्दाचा वापर करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्या जाचाला कंटाळून त्या विद्यार्थ्यांनी 3 जून 2025 रोजी आत्महत्या केली आहे असं आढळून आलं. हे खरं आहे काय? पनवेल तालुक्यात त्या संदर्भात गुन्हा नोंदवला आहे. त्या नोंदवलेल्या गुन्हा नोंदवलेला आहे त्यामध्ये चौकशीमध्ये काय आढळून आलं आणि तपास करताना त्या आरोपीवरती विलंब का होतोय त्या कारवाई करण्यासाठी, हे 2-3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर सारा नर्सिंग कॉलेजला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलने परमिशन दिली नसताना सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे काय? हे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा जो प्रश्न आहे जो की परमिशन नसताना त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली, हे खरं आहे काय? अध्यक्ष महोदय, पनवेलच्या ठिकाणची ही घटना आहे. साधारणतः 3 तारखेला ही घटना घडली आणि जे काही मयत व्यक्ती आहे त्याच्या आईने ही
तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली की सदर कॉलेजच्या प्रिन्सिपलनी जातीवाचक तिथे काही वक्तव्य केलेलं असल्यामुळे त्यांच्या चिरंजीवाने ही आत्महत्या केली आहे. जीवे मारण्याची धमकी दिली असं तिथे तक्रारीमध्ये नमूद नाही, परंतु जातीवाचक तिथे वक्तव्य केलेलं असल्यामुळे त्याचं वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी तिथे आत्महत्या केली. जी काही व्यक्ती आहे ती सध्या फरार आहे. आपण त्यांचा आपण तपास घेत आहोत. तथापि तपासादरम्यान काही फोनचे कन्व्हर्सेशन, काही रेकॉर्डिंग्स आपल्या हातामध्ये लागले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचे त्याच्या मैत्रिणीसोबतचे काही संभाषणं आहेत. मुलगा, त्याची मैत्रीण, त्यांची आई असं देखील एक कॉन्फरन्सचं देखील एक संभाषण आपल्या तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे आणि त्या दृष्टीने देखील आपण तपास करत आहोत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दोन्ही अँगलने आपला तपास चालू आहे आणि सदर व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकरता नक्कीच आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीने आपण कारवाई करतोय. अध्यक्ष महोदय, सदर कॉलेजची परवानगी हा विषय गृह विभागाच्या अखत्यारीमधला नाही, परंतु नक्कीच ह्याची संबंधित विभागाच्याकडनं माहिती घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 6. 10 घ्यायचे. 6. प्रश्न क्रमांक 7193. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की शहरी भागामध्ये ही योजना राबवता येईल की नाही या संदर्भातली तपासणी केली जात आहे. तर ही शहरी भागामध्ये ही योजना आपण राबवण्यासंदर्भातला निर्णय घेणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा, एक राज्य शासन म्हणून आपण PM आवास योजनेला सुद्धा शहरी भागामध्ये वेगळी मदत करतो आणि ग्रामीण भागामध्ये ती तुलनेने कमी करतो. म्हणजे 1,20,000 ग्रामीण भागामध्ये आणि 2.5 लाख रुपये आपण शहरी भागामध्ये मदत करतो. हा एक दुजाभाव आहे. त्याच्या पुढचा एक दुजाभाव असा आहे की जी नागरी प्राधिकरणं आपण घोषित केलेली आहेत त्या प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये आपण तो नागरी भाग गृहीत धरून 2.5 लाख रुपयाची तरतूद या PM आवास योजनेत करतो. परंतु त्या भागामधल्याच जी ग्रामपंचायती आहेत, आजही ज्या ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत त्यांना ती ग्रामपंचायत गृहीत धरून आपण 1,20,000 रुपयाचाच निधी देतो. त्यामुळे आपल्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करणं योग्य नाही. त्यामुळे एका गावामध्ये 1,20,000 आणि दुसऱ्या त्याच गावातल्या दुसऱ्या भागामध्ये 2,50,000 असे PM आवास योजनेची तरतूद विशेषतः ज्या ठिकाणी नागरी प्राधिकरण PMRD सारखे जाहीर झालेले आहे त्याच्या संदर्भामध्ये करण्यासंदर्भातला विचार चालू आहे. त्यामुळे असा दुजाभाव करणं योग्य नाही. सगळ्यांना समान न्याय देण्यासंदर्भातलं धोरण, सगळ्यांना समान घरकुलाच्या संदर्भातली रक्कम देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासन जरी काही केंद्राचा निधी असला तर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन निश्चित करणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो आज हा प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीच्या बद्दलचा, त्याच्यामध्ये असं आहे की जे शहरी भागामध्ये आपण पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शहरी भागामध्ये ही योजना राबवली जाते आणि त्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये म्हणजे 2,50,000 रुपये दिले जातात. पण ग्रामीणमध्ये जी आहे ती आपली आवास योजना त्या माध्यमातून आपण जवळजवळ 1,20,000 रुपये त्या घरासाठी देतो. वरती आपण त्यांना जे आहे ते जे ती 4 टप्प्यात देत असतो. 15,000, 45,000, 40,000, 20,000 आणि नंतर शौचालयासाठी वेगळे 12,000 रुपये देतो. त्याच्यानंतर मनोरगाच्या अंतर्गतमध्ये आपण 28,000 रुपये देतो. असे जवळजवळ त्यांना पण आपण 1 लाख म्हणजे 20,000 प्लस हे 50,000 असे 1,70,000 रुपये आपण त्या ग्रामीण भागातल्या घरांना देतो. आणि कारण की पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागात असल्यामुळे ही सेम योजना शहरात घेता येणार नाही. ही ग्रामीण भागासाठीच योजना आयोजित आखलेली आहे आणि त्याच्यामुळे ते ग्रामीण भागामध्येच काम होत असते. चला, प्रश्न आहेत ज्या प्राधिकरण जाहीर झालेली आहे. समजा एखादी ग्रामपंचायत हद्द आहे, गावठाणामध्ये आपण 1,20,000 देतो आणि गावठाणाच्या बाहेर त्याच गावामध्ये आपण 2.5 लाख रुपये देतो. हा जो दुजाभाव सगळ्याच योजनामधला आहे, विशेषतः नागरी प्राधिकरणामधला आहे. तर त्यांना समान निधी देणं हे योग्य आहे, तशी नागरिकांची मागणी आहे. तसा निर्णय राज्य शासन धोरणात्मक निर्णय म्हणून घेणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राहुल कुलसाहेबांनी हे जो शहरी आणि ग्रामीणचा जो आहे मी सांगितलं तसं ही पंतप्रधान आवास योजना ही शहरी भागासाठी आहे
आणि ही यशवंतराव चव्हाण ही ग्रामीण आहे, पण आपण दिलेली सूचना नक्कीच सरकारच्या ठिकाणी दरबारी मांडून कॅबिनेट समोर मांडून त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा आम्ही प्रयत्न करू. बोला, शेवटचा प्रश्न पडळकर साहेब. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. मी सर्वप्रथम सरकारचं अभिनंदन विशेष करेन की प्रधानमंत्री आवास घरकुल योजना व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना लागू केल्या त्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत भटके विमुक्तांच्यासाठी, मोदी आवास घरकुल योजना ओबीसींच्यासाठी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना धनगर समाजासाठी. मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत, कारण मागं 20 लाख घरं माननीय प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधून आली आणि त्यामध्ये आपल्या सरकारनं अगोदर जे 1,20,000 रुपये घरकुलासाठी, 26,000 रुपये रोजगार हमीमधून, 12,000 रुपये शौचालयासाठी, असं 1,58,000 रुपये घरकुलासाठी मिळायचे. परंतु आपल्या सरकारनं विचार केला की 1,58,000 मध्ये घरकुल होत नाही. प्रश्न 4 मिनिटं. विषय तसाच आहे, 50,000 रुपये सरकारने वाढवले. आता माझा प्रश्न असा आहे की ओबीसी खात्याच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना सुरू आहेत, आत्ताची परिस्थिती काय आहे? यावर्षी आपण प्रस्ताव घेणार आहोत का? नाहीतर सरकारनं 50,000 रुपये जर तिकडे दिले तर त्याच्याबद्दलची स्पष्टता आपल्याला ग्रामीण भागातल्या लोकांना येण्याची आवश्यकता आहे. मोदी आवास घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना याबद्दल सरकारची भूमिका काय आहे? मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत. माझी विनंती आहे साहेब, आपली एक बैठक सह्याद्रीला झाली होती आणि त्या बैठकीमध्ये जे पालामध्ये राहणारी लोक आहेत, म्हणजे कडक लक्ष्मीवाला असेल, मर्याचा गाडेवाला असेल, पिंगळा जोशी असेल, कुडमुड्या जोशी असेल, सापवाला असेल, गारुडी असेल, हे जे सगळे वासुदेव आहेत, बहुरूपी आहेत, ही जी सगळी लोक आहेत, यांच्यासाठी काय आपण नवीन वेगळं बजेट करणार आहात का? माझी हात जोडून विनंती आहे, याच्याबद्दल काहीतरी निर्णय आपण घ्यावा. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य पडळकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत. पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि 30 लाख घरं, म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या 7 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला 30 लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत. त्यातल्या 20 लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळे वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत, यातले जे लोक आहेत हे सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आत्ता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे, म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे. याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची, म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची. आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपतं आहे. त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे. आपल्याला तो चान्स आहे, तो आपण केला पाहिजे. पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला मिळाली आणि मी ग्रामविकास विभागाचं याकरता अभिनंदन करू इच्छितो की ग्रामविकास विभागाने सर्वाधिक वेगानं, म्हणजे पहिल्यांदा जे 20 लाख मिळाले, एका महिन्यात त्यातल्या 15 लाख लोकांना मान्यता देऊन त्यांचं 10 लाख लोकांचं डिस्बर्समेंट केलं. आणि आता जवळपास आपल्या म्हणजे जे काही आपल्याला आता घरकुल मिळाले त्यातलं 70% लोकांचा पहिला हप्ता आपण दिलेला आहे. दुसरं, माननीय महसूल मंत्र्यांनी देखील चांगला निर्णय घेतला. आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टीपी आपण नेऊन देतोय की त्या टीपी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ती रेती घ्यावी. आणि आता या आठवड्यामध्ये माननीय आपले जे मंत्री आहेत महसूल आणि ग्रामविकास हे दोघं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन किती लोकांचे घरकुल सँक्शन झाले आणि त्यापैकी किती लोकांच्या घरी टीपी पोचल्या आणि त्यापैकी प्रत्यक्ष किती लोकांना वाळू मिळाली या संदर्भातला देखील आढावा घेणार आहेत. त्यामुळे वेगाने हे काम पूर्ण होईल. आणि यासोबत आपण हा निर्णय घेतला की
प्रधानमंत्री आवास योजनेसोबत 50,000 रुपये आपण ॲडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत. कारण आपला प्रयत्न आहे की ही सगळी घरं 30 लाख घरं 2 लाखाच्या वर चालले, 2 लाख चालले आहेत, 2,10,000 चालले आहेत. ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे. या 30 लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं 50,000 रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो. प्रश्न क्रमांक 7 8,239 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, लवकर एक मिनिट राहिला, लवकर विचारा. याच्यामध्ये वाहतूक चालकावर आपण गुन्हा दाखल केला. ज्यांच्या गायी होत्या त्यांच्यावर केला का? आणि या गायी पिकअप मधून नेता येतात का? उत्तर. अध्यक्ष महोदय, 28 एप्रिल 2025 रोजी एक घटना त्या ठिकाणी घडली की 4 वाहनं दाटीवाटीनं चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र न घेता पंढरपूरवरून मिरजकडे जाणाऱ्या रस्त्याने रत्नागिरी नागपूर महामार्गावर भरधाव धावाने त्या ठिकाणी नेल्या आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी धडक दिली आणि तो टेम्पो त्या ठिकाणी पडला. त्या 4 पैकी 2 गायी त्या ठिकाणी मरण पावल्या. याच्या संदर्भात संबंधित ड्रायव्हरवर आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे. जो गायीचा मालक आहे तो एक शेतकरी आहे, साहिल सदावते. तो आपल्या शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या मावस भावाकडे ह्या 4 गायी त्या ठिकाणी शिफ्ट करत होता. त्याच्यामुळे अजून सखोल चौकशी करून जर का तो देखील दोषी असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. घोषणा. सर्व सन्मान्य सदस्यांना कळवण्यात येते की मान्य पीठासीन अधिकाऱ्यांतर्फे विधिमंडळाच्या सर्व सदस्यांकरिता एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता विधान भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व सदस्यांनी एकत्रित स्नेहभोजनाकरिता विधान भवन परिसरातील हिरवळीवर उपस्थित राहावे. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री. माननीय अध्यक्ष, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395(1)(ब) अन्वये महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा निधी विश्वस्त कंपनी मर्यादित यांचा आणि महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कंपनी मर्यादित यांचा सन 2022 ते 2023 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016च्या कलम 135च्या पोट कलम 4 अन्वये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर मुंबई यांचे 2023-24 वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतो. विलंबाची कारणे सोबत जोडलेली आहेत. ड महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, च महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आदीचं नागपूर. वार्षिक लेखे व वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर वार्षिक लेखे व अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. मान्य वस्त्रोद्योग मंत्री. मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित व महामंडळाची दुय्यम कंपनी प्रताप मिल अंबरनेर यांचा सन 2023-24 या वर्षाचा 98वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. स्थगन प्रस्तावाच्या सूचना. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांना आम्ही दालनात अनुमती नाकारलेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात, तासगाव तालुक्यात अतिवृष्टी मे महिन्यात झाली. मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळवे तालुक्यातील 250 ते 300 हेक्टर द्राक्ष बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालं. आणि अध्यक्ष महोदय, या द्राक्ष बागांना घडच पडले नसल्यामुळे, कांडी तयार नाही झाली म्हणून घड पडले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले. त्यांना आर्थिक मदत सरकारने करावी यासाठी अध्यक्ष महोदय पंचनामे करून सुद्धा शासनानं नुकसान भरपाई दिली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
आणि म्हणून या गंभीर विषयासाठी चर्चा करण्यासाठी आजचे सभागृहाचे कामकाज स्थगित करून शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळेच्या संकटाची चर्चा करावी अशी माझी विनंती आहे. ठीक, बोला राहुल पाटील. अध्यक्ष महाराज, परभणीमध्ये 2 दिवसापूर्वी अतिशय भयावक आणि दुर्दैवी घटना घडलेली. अध्यक्ष महाराज, जगन्नाथ हेंडगे नावाची व्यक्ती, एक माळकरी संप्रदायातले व्यक्ती, भजन कीर्तन करून ग्रामीण भागामध्ये सुप्रसिद्ध, आम्ही त्यांना महाराज म्हणतो, त्यांनी आपल्या मुलीला, पल्लवी नावाच्या मुलीला हायटेक निवासी शाळेमध्ये ॲडमिशन दिलं अध्यक्ष महाराज. 3रीतली मुलगी अध्यक्ष महाराज. आणि 2 दिवसानंतर मुलगी म्हणली की मला इथं शिकायचं नाही, मला गावाकडे घेऊन जा. महाराज आमच्या शाळेमध्ये गेले, हायटेक निवासी विद्यालयामध्ये, आणि त्यांनी मागणी केली की मी 2000 रुपये भरलेले आहेत, माझ्या मुलीची TC द्या आणि माझ्या मुलीला आता शिकायचं नाही. अध्यक्ष महाराज, त्या संस्था चालकांनी त्यांना इतकं मारलं, लाता बुक्क्याने मारलं, त्यांची माळ तोडून टाकली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अध्यक्ष महाराज, आमची एवढीच मागणी आहे की सदरील या संस्था चालकाला आपण लवकरात लवकर अटक करणार का? आणि अशा प्रकारचा जे गुन्हा या संस्था चालकानं केलेला आहे अध्यक्ष महाराज, जे महाराज म्हणून सुप्रसिद्ध होते, त्यांना लाता बुक्क्या मारून अक्षरशः मारून टाकलं. सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. शासनाने याची गंभीर नोंद घेऊन उद्या संध्याकाळपर्यंत या संदर्भातलं निवेदन करावं. अजून वाढवायला लागेल अधिवेशन, एवढी निवेदन करायला लावली तर. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा इकडे मांडलेला आहे त्याची दखल घेऊन शासनाने योग्य उपाययोजना करावी. करतील, अहवाल देतील. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, या मुंबई आणि या महाराष्ट्रामध्ये माशी मारणारे सगळे समाजावरती मोठा संकट येणार आहे. अध्यक्ष महोदय, जर आपण याच्यावरती लक्ष दिलं नाही तर जसे शेतकरी आत्महत्या करतात असे हे मासे मारणारे कम्युनिटीवरती पण आत्महत्या करण्याची प्रसंगी समोर येणार आहे. अध्यक्ष महोदय, पावसाळ्यामध्ये आपण सगळी मासेमारी बंद ठेवतोय, पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघायला गेला तुमच्याकडेही भरपूर तक्रार आली, भरपूर तक्रारी सगळ्यांकडे जात आहेत आणि इलिगली फिशिंग, LED वगैरे चालू आहे, वर्षसेंट चालू आहे, बाहेरच्या राज्यातून दुसरे सगळे मासेमारी करणारी मोठी नौका येत आहेत, ते मासेमारी चालू आहे. आपल्याकडे यंत्रणाच नाही, आपल्याकडे बोटच नाही त्यांना पकडून कारवाई करण्याकरता. अध्यक्ष महोदय, पारंपरिक गेले 40-50 वर्षापासून आपल्याला माहीत असेल आपल्या मतदारसंघामध्ये क्रॉफर्ड मार्केट आहे. 50 वर्षापासून तिकडे मासे विकण्याचं काम चालू आहे. तिकडे टेंडर काढून आपण आज बिल्डरला द्यायला चाललो. बिल्डरकडून जे पैसे भेटणार त्याच्यापेक्षा 50 कोटी जास्त हे मच्छीमारची संस्था सगळे तयार झालेले आहेत, ते देण्याकरता तयार आहेत. जे महानगरपालिकाचं एका ठिकाणी तुम्ही दाखवता की त्यांना नुकसान होणार आहे म्हणून आपण दुसऱ्या बिल्डरला देतोय, ते त्यांच्याकडून घ्या, त्यांना ते त्याचं बेनिफिट होऊ द्या. आपल्याला कुठेतरी जेवढे मुंबईमध्ये महानगरपालिकामध्ये मासे विकण्याचं काम चालू आहे, एक एक करून तिकडे सगळी त्यांची परवानगी रद्द करण्याचं काम शासनातर्फे चालू आहे. ठीक, जर आपण याच्यावरती लक्ष दिलं नाही, या मुंबईमध्ये ज्या मुंबईमध्ये मासेमारांचे आहेत, कोळी समाजांचं आहे, ईस्ट इंडियन्स आहे, त्यांना या मुंबईवरून बाहेर काढण्याच्या प्रयत्न चालू आहे का? याच्यावरती अध्यक्ष महोदय शासनाला लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बोला. अध्यक्ष महोदय, काल नागपूरमध्ये तुम्ही सत्तारूढ पक्षात आहात ना, स्थगन मांडू शकता का तुम्ही? स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन माजी नगरसेवकांनी आणि काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका स्वीकारली. अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या ठिकाणी मांडताना असं म्हटलं की गेल्या काही निवडणुकांमध्ये EVM संदर्भात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गडबडी आढळून आल्या आहेत. काही ठिकाणी मतदानानंतर VVPAT स्लिपवर वेगळा उमेदवार दिसल्याचे अनेक तक्रारी त्या ठिकाणी आल्या आहेत. अशा या प्रसंगी संविधान आपलं कितीही चांगलं असलं तरी ती चालवणारी यंत्रणा जर योग्य नसेल तर ते कुचकामी ठरेल असे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसद सभेतील घोषवाक्य त्यांनी त्या ठिकाणी मांडलं होतं, त्याला लक्षात घेऊन या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि त्यासाठी या ठिकाणी राज्य शासनानं निवेदन करावं अशी आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, चला अध्यक्ष, आता लक्षवेधी घ्यायचे आहेत. एक लक्षात घ्या, आजचं कामकाज जे आहे त्या संदर्भात मी सभागृहाला थोडं अवगत करतोय. आता आपण बरोबर
1:30 वाजेस्तोपर्यंत जेवढ्या लक्षवेधी होतात तेवढ्या घेणार आहोत. त्यानंतर आपण सत्तारूढ पक्षाचे 2 प्रस्ताव जे पेंडिंग आहेत ते दोन्ही क्लब करून चर्चेला घेणार आहोत आणि उद्याला आपण रिप्लाय घेऊ. विरोधी पक्षाचा पूर्ण झाल्या चर्चा, आपल्याला फक्त रिप्लाय घ्यायचा आहे. तो रिप्लाय मी सांगतो कधी अध्यक्ष घेणार. अध्यक्ष महोदय एक बिल पुरस्तापनार्थ 1 मिनिटाचा आहे. घ्या, मला थोडं वाजत घ्या. पुनर्स्थापनेसाठी एक बिल त्यांचं तेवढं काढूया. कुठलं बघू संध्याकाळी. शासकीय विधेयके पुनर्स्थापनार्थ सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81. तुमची इन्फॉर्मेशन महोदय सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी मंत्री. महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 81 महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. चला मंत्री महोदय तुम्हाला इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80. अध्यक्ष महोदय सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2025 मांडते. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 80 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. लक्षवेधी क्रमांक 1. ठीक आहे. सकाळच्या 10 पैकी 1 पेंडिंग आहे. सकाळच्या स्पेशल सिटिंग मधली 10 नंबरची लक्षवेधी पहिली घेऊ. बोला 10 1 तासात 1:30 पर्यंत सगळ्या संपून जातात. लक्षवेधी 10. लक्षवेधी कोणती? पुकारायला चला लक्षवेधी क्रमांक 10 सकाळच्या सिटिंग मध्ये. लक्षवेधी क्रमांक 10 विकसित केलेल्याप्रमाणे येथील भूखंडावर. बोला काय एक पॉइंट ऑफ प्रोसिजर हे आहे अध्यक्ष महाराज. आता सन्माननीय अध्यक्ष महोदय यांनी आता ही 10वी लक्षवेधी पहिला लक्षवेधीच आपल्या रेग्युलर सिटिंगच्या लक्षवेधी पुकारल्या. आता ही 10वी आपण आता घेतोय त्याचं उत्तर आता आलंय. बाकीच्या रेग्युलर सिटिंगच्या जेवढ्या लक्षवेधी आहे त्याचं एकही उत्तर नाही आलंय. अध्यक्ष महाराज. म्हणजे या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय कमीत कमी आपण निर्देश द्या विधिमंडळ सचिवालयाला. तिकडे दिले आहेत ना. आता हे आम्हाला एकही उत्तर नाही आलंय. फिजिकल ऑनलाईन एव्ही युनिट मध्ये अध्यक्ष महाराज मग एक सिस्टम सुरू करा की आपण फिजिकल कॉपी देणारच नाही आहोत. आपण हार्ड कॉपी देणारच नाही आहोत. सॉफ्ट कॉपीवरच सगळं चालवायचं आहे. तर आम्हाला अडचण नाही. पण कॉपी देण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. चला काय म्हणतात अध्यक्ष महोदय पण लक्षवेधीचं अध्यक्ष महाराज उद्दिष्ट काय आहे तो प्रश्न सुटावा. पण अध्यक्ष महाराज लक्षवेधी टाकल्यावर एक नवीन प्रथा या नवीन
कार्यकाळामध्ये आपण बघतोय, अगोदर ज्या लक्षवेधी मान्य व्हायच्या त्या चर्चेला जरी आले नाही तरी त्याचं उत्तर यायचं. अध्यक्ष महोदय, उत्तरासाठी त्या लक्षवेधीचं उत्तरच येत नाही. तर आपण एक अतिशय कर्तबगार अध्यक्ष म्हणून, प्रभारी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यात, निर्देश द्या की जेवढ्या लक्षवेधी मान्य केल्या पाहिजे आणि मान्य करून त्याचं लेखी उत्तर तरी कमीत कमी आम्हाला आलं पाहिजे. चर्चेत आलं नाही म्हणजे हे काही भोजनाचं निमंत्रण नाही आहे. चर्चेत तिथं आलं नाही म्हणजे जेवलं नाही. आपण अध्यक्ष नाही, तुम्ही निर्देश द्यावे. हे नवीन पद्धत का सुरू केली शासनाने याची? नाही, यांनी तुम्हीच घ्यायची आहे. नोंद घेतोय. चला, हो सांगितलं ना, सांगितलं. आता तुम्ही स्पष्ट आदेश द्या. त्याची आपण सांगितल्याच्या जे आपली सूचना केली त्याची नोंद घेण्यात येईल. चला, लक्षवेधी क्रमांक 10 हारून खानची सुरू करा. अध्यक्ष महोदय, नबूक क्रमांक 1/107, 1/108, 1/111, 1/2 ते 1/6 पर्यंत अंधेरी येथील भूखंडावर वेगवेगळ्या सोसायट्यांच्या एकत्रित पुनर्विकास करण्याकरिता कमिटी सदस्य व उपनिबंधक सहकारी संस्था के पश्चिम विभाग मुंबई यांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केलेला आहे. त्यांना प्रश्न विचारल्यानंतर ते सांगताहेत की एकदा झालं ते झालं. आता प्रमाणे प्रत्येक सहभाग आवश्यक असताना देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 2-3 पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती दाखवून विकासक मेसर्स किस्टोन क्रिएटिव्स लिमिटेड यांच्या बाजूने निर्णय दिला. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा 5 किंवा 7 सोसायट्या एकत्रित येतात आणि एकत्रित त्यांना जेव्हा काम करायचं असतं आणि त्यावेळी आपण मीटिंग घेतो, त्या मीटिंगमध्ये 70% सभासद असले पाहिजे. या मीटिंगमध्ये 70% सभासद नव्हते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की काही लोकांनी पत्र दिले, काही लोकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा तिथे त्या मीटिंगमध्ये सहभागी झाले. पण सत्य परिस्थिती अशी आहे की तिथे कुणीही लेटर दिलेलं नाही आहे, कुणीही तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा तिथे त्या मीटिंगमध्ये आपली जी मत आहे ती मांडलेली नाही आहे. माझं म्हणणं आहे की मेसर्स किस्टोन रिएल्टीज लिमिटेड यांना जी संपत्ती दिलेली आहे ती कॅन्सल करून परत एकदा त्या सर्व सोसायटीच्या लोकांची मीटिंग घ्यावी आणि एकत्रित हा जो पत्र आहे तो संमत करावा, एकत्रित घेऊन ते पास करावा. चला, मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हरून खान यांनी विचारलेल्या प्रश्नाला अंधेरी पश्चिम येथील रोहित अपार्टमेंट, आरेना, मोटामेशन, वेलमेट, कॉस्मॉस, बॅलिरिना आणि पद्मावती आणि मोता महल या 8 सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचे ठरविले होते. 8 संस्थांनी त्यांच्या इमारतीचा एकत्रितपणे क्लस्टरमध्ये पुनर्विकास केल्यास होणारा फायदा विचारात घेऊन क्लस्टर पुनर्विकास करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. पुनर्विकास करतेवेळी सदर 8 संस्थांच्या सर्वसाधारण सभामध्ये जाहीर निविदा न मागविण्याचे ठरल्यानुसार विकासाकडून ऑफर लेटर घेतल्याचे दिसून येते. या संस्थांनी पुनर्विकासाकामी विकासक निवडीच्या सभेचे निरीक्षण करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची विनंती केल्यानुसार उपनिबंधक के पश्चिम विभाग त्यांनी सभेसाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. वरील 8 संस्थांच्या विकासात्मक निवडीच्या सभेच्या वेळी शासन निर्णय 4/7/2019 मधील तरतुदीनुसार 2/3 सभासदा प्रत्यक्ष सहभाग नव्हता, हे खरे आहे. परंतु संस्थेमधील काही लोक वयोवृद्ध आहेत, काही आजारी आहेत, काही परदेशी असणाऱ्यामुळं सभासदाला ऑनलाईन उपस्थित राहण्याची मुभा संस्थेने दिली होती. त्यानुसार 2/3 गणपूर्ती झाल्यानंतर सदर संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये 51% जास्त सभासदाच्या बहुमताने मी किस्टोन रिअल्टर्स यांची विकासात्मक म्हणून निवड केली आहे आणि सभासदाने बहुमताने तशी
लेखी संमती पत्रिके दिलेले आहेत. उक्त 8 संस्थांपैकी आरेना संस्थेचा सभासद एकच श्री नर्मदा बबलानी यांनी पुनर्विकासाबाबत सहकार न्यायालयामध्ये व श्रीमती सुनीता बबलानी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून सध्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळं याबाबत अधिक भाष्य करता येणार नाही. परंतु उक्त 8 संस्थांच्या पुनर्विकास प्रक्रियेमध्ये संस्थेकडून प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे 2/3 कोरम न पाळणे आणि जाहीर निविदा न देता सदर प्रक्रिया करणे त्रुटी दिसून येत आहे. परंतु मान्य उच्च न्यायालयाने पुनर्विकासाबाबत दिलेल्या विविध न्यायनिवाड्यानुसार शासनाच्या पुनर्विकासाच्या बाबत दिनांक 4/7/2019 रोजीच्या शासन निर्णय बंधनकारक नसल्याचे आणि त्याचे तंतोतंत पालन न केलेल्या समिती विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार निबंधकांना नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाबाबत गृहनिर्माण संस्थांनी पाळावयाची तत्त्वे आणि ते न पाळल्यास त्याबाबत निबंधकाने कारवाई करायची तरतूद आता सुधारित शासन निर्णयाद्वारे किंवा सहकार कायदा या नियमाद्वारे सुनिश्चित करण्याबाबत बाब शासनाच्या विचाराधीन आहे, जेणेकरून सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता येऊन सभासदाला योग्य न्याय मिळेल. सन्माननीय सदस्य अमित साटम. अध्यक्ष महाराज, माझे काही अध्यक्ष महाराज, सदर विषय हा माझ्या मतदारसंघाच्या बाजूला असून मला या विषयाची माहिती आहे. त्यामुळे माझे काही स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहेत. माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहेत मंत्री महोदयांना की सदर जी काही बैठक झाली होती, ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात येत आहे, त्या बैठकीमध्ये 8 सोसायटी आहेत, 526 मेंबर आहेत, बरोबर. त्या बैठकीमध्ये टोटल 439 लोक प्रेझेंट होते. त्यापैकी 109 ऑनलाईन होते आणि बाकीचे 330 फिजिकल होते. हे खरं आहे का? पहिलं. दुसरं, त्यापैकी 439 पैकी 408 लोकांनी त्या ठिकाणी कन्सेंट दिलेली आहे. 408 म्हणजे 78% लोकांनी त्या ठिकाणी या पुनर्विकासाला कन्सेंट दिलेली आहे. त्यापैकी अद्यापपर्यंत 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केलेली आहेत. अध्यक्ष महाराज, 78% लोकांनी कन्सेंट दिली, 61% लोकांनी इंडिव्हिज्युअल कन्सेंट ॲग्रीमेंट साईन केली. आणि अध्यक्ष महाराज, ही सोसायटी 40 वर्षापेक्षा जास्त जुनी सोसायटी आहे. मध्यमवर्गीय लोक त्या त्या पर्टिक्युलर त्या 8 बिल्डिंगमध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात. अजून 5-7 वर्षांनी ती बिल्डिंग C1 होऊ शकते, डिलॅपिडेटेड होऊ शकते. त्या लोकांवरती रस्त्यावरती येण्याची पाळी होऊ शकते. अध्यक्ष महाराज, त्यामुळे माझा थेट प्रश्न असा आहे की 78% लोकांनी कन्सेंट दिल्याच्या नंतर 61% लोकांनी अद्यापपर्यंत इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केल्याच्या नंतर अशा प्रकारे मध्यमवर्गीय लोकांच्या पुनर्विकासाला थांबवण्याचा आणि त्या लोकांना रस्त्यावर आणण्याचे अधिकार आहेत का? आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मी दिलेली माहिती ही खरी आहे, हे सत्य आहे की असत्य आहे? आणि मेजॉरिटी एकत्रितपणे असताना अशा प्रकारे पुनर्विकास थांबवण्याचा आपल्याला अधिकार आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. याचं उत्तर द्यावं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, आत्ताच या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे एकूण 526 सभासद पात्र आहेत. प्रत्यक्षात उपस्थित सदस्य 330 आहेत. ऑनलाईन उपस्थित सभासदांची संख्या 109 आहे. एकूण उपस्थित सभासद 439 आहेत आणि ठराव संमती देणारे सभासदाची टक्केवारीमध्ये एकूण 408 आहेत. अध्यक्ष महोदय, या सभेसाठी माननीय 8 सोसायट्या सदस्यांच्या एकूण संख्यापैकी साधारणतः 62% सदस्य प्रत्यक्षितपणे होते. या सभासदाबाबत 20% सदस्य VC द्वारे उपस्थित होते.
व एकूण सदस्य संख्येच्या साधारण मत 77% सदस्याची मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं हे इथं योग्य आहे असं सांगता येतं. अध्यक्ष अरुण महोदय, गांधी बोला. आता जो प्रश्न इथे आमच्या मित्रांनी विचारलं की बिलकुल 5 वर्षामध्ये ह्या जे बिल्डिंग आहेत हे C1 कंडिशनमध्ये जाणार आहेत, त्यामध्ये काय दुमत नाही आहे. आणि आम्ही कोणत्याही रिडेव्हलपमेंटसाठी काम होऊ नये किंवा थांबवायचा आमचा कोणता हेतू नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुमचे 526 तिथे सभासद उपस्थित आहेत आणि त्यामधून 330 उपस्थित होते, त्यामधून 109 ऑनलाईन होते, त्याचबरोबर 439 हे सभासद तुमचे या मीटिंगमध्ये उपस्थित होते. मग मला एक सांगा की ज्या कंपनीला तुम्ही टेंडर पास करत आहात ती फक्त 51% देत आहेत आणि बाजूला महिंद्रा कंपनी त्यांनी दिलेलं आहे ते 61% द्यायला तयार आहे. दुसरी एक कंपनी आणखीन जास्त द्यायला तयार आहे. नाही अध्यक्ष महोदय जेव्हा आणि त्या सोसायटीचा सेक्रेटरी काय बोलतोय, त्या सोसायटीचा सेक्रेटरी काय बोलतो की मी रुस्तमजीचा नमक खाल्लेला आहे, मी रुस्तमजीला शिवाय दुसऱ्या लोकांना काम देणार नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये तुम्ही आहात बाजूचे, मी त्या विभागामध्ये काम करतोय, लोक माझ्याकडे येऊन बोलतायत, मी त्या रिडेव्हलपमेंटच्या विरोधात नाहीये. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न एवढाच आहे की जेव्हा सर्व संमतीने हा जर पास झालेला असेल मग लोक का तुमच्या विरोधात जात आहेत? एकदा परत लोकांना बोलवा, एकदा परत बसा आणि ऐकून तर घ्या की तुम्हाला बाकी लोकांना जर जास्त मिळत असेल, जास्त मिळत असेल, 10% का कमी नाहीये. मला उत्तर हे पाहिजे की तुम्ही 51% देतायत, इथे 61% मिळतोय, 10% कमी नाहीये. 10% मिळाल्यानंतर काम जर व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे? मंत्री महोदय अरे बाबा त्यांना मंत्री महोदय उत्तर द्या. सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय थांबा यांचं उत्तर होऊ द्या. यांचं उत्तर होऊ द्या ना. अरे यांचं उत्तर होऊ द्या ना. मग तुम्हाला देतो. बोला अध्यक्ष महोदय. अरे बाबा उत्तर घ्या. अरुण गांधी उत्तर घ्या. उत्तर सांगा. उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, मला सभागृहाला विनंती करायची आहे. ऑनलाईन जे सभासद होते त्यांची एकही तक्रार नाही. आणि दुसरी गोष्ट मला सगळ्या सभागृहाला विनंती करायची आहे की हे न्यायपरिष्ठ आहे, याच्यावर जास्त आपल्याला भाष्य करता येत नाही. याच्या उपर ह्यांना सगळ्या बैठक घेऊन यांना योग्य निर्णय दिला जाईल. तुम्हाला देतो. चला असलम खानजी बोला. बसून बोलू नका. भास्करराव बोला. जाधव साहेब. अध्यक्ष महोदय, नुसताच मोठे बातम्या लावण्यात आले होते आणि मी देवेंद्रजीचा इथे कौतुक करण्यासाठी उभा आहे. एका ठिकाणी मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट व्हावं, लोकांना जास्त मोठी घरं स्वतः बांधून भेटावी म्हणून आपण एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. एका ठिकाणी तुम्ही हे चांगला निर्णय घेता आणि दुसऱ्या ठिकाणी अख्ख्या मुंबईमध्ये जिथे जिथे मोठे स्लम्स आहेत तिथे तुम्ही आता सर्वे चालू करण्याचं काम केलंय. मग ते MMR अरे आहे ना, ऐकून तर घ्या. तर कळेल ना तुम्हाला. तुम्ही जे मेजर स्लम्स आहेत मुंबईमध्ये दहिसर पासून कोल्हापूरपर्यंत, अध्यक्ष महोदय तर काय गरज आहे अध्यक्ष महोदय? मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की जेवढे मोठे स्लम्स आहे ते तुम्ही स्वतः त्याची मोजणी करण्याच्या ऐवजी, त्याचं इन्स्पेक्शन करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना पत्र काढा स्लमवाल्यांना आणि त्यांना प्रोत्साहित करा की तुम्ही तिथे सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये जा. चला मंत्री महोदय उत्तर द्या. मंत्री महोदय. सभापती महोदय, स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे, मी उत्तर द्यायची आवश्यकताच नाही ना. चला शेवटचा प्रश्न अमित साठमजी. अध्यक्ष महाराज,
61% मिळावे की 51% मिळावे हे ठरवण्याचा अधिकार शासनाचा आहे, DDRचा आहे की तिकडच्या स्थानिक जे मेंबर्स आहेत त्या सोसायटीचे त्या मेंबर्सचं आहे, याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. आणि मला हेही सांगायचं आहे अध्यक्ष महाराज, हा प्रश्न काही फक्त त्या एका सोसायटीचा आणि या लोखंडवाल्यामधल्या एका सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा नाही आहे. याचं कनेक्शन संपूर्ण मुंबई शहराशी आहे अध्यक्ष महाराज. हे संपूर्ण मुंबई शहरामध्ये अशा प्रकारे एक वर्सोवा पॅटर्न राबवला जातोय अध्यक्ष महाराज. आणि हा डेंजरस वर्सोवा पॅटर्न आहे, कारण मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न कोणीतरी करताय अध्यक्ष महाराज. हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. हा चला, माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, मी याचं उत्तर दिलेलं आहे. अरे होऊ द्या, देखा असं नसते. एक प्रश्न झाल्यावर ऐकून घ्या अरुण गांधी, एक प्रश्न झाल्यावर उत्तर घेतल्याच्या नंतर आपण बोलू शकता. अध्यक्ष महोदय, हा अधिकार सोसायटीचा आहे. चला बोला, काय म्हणणं अरुण गांधी तुमचं? शेवटचा बोला, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, हा अधिकार 100% त्या तिथे राहणाऱ्या लोकांचा आणि सोसायटीचा आहे. यामध्ये काही तीळ मात्र शंका नाहीये. या शंका दुशंका करण्याची काही गरज नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जर सोसायटीने एकत्रित येऊन हे सगळं संमती केले असेल तर परत निवेदन का मागवत नाहीये, ॲडव्हर्टाइजमेंट का करत नाहीये? माझं एवढंच म्हणणं आहे की निवेदन काढा ना, निविदा काढा, एकदा निविदा काढा, माझी काय हरकत आहे? अध्यक्ष महोदय, चला अध्यक्ष महोदय, लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की लोकांना जास्त जर मिळत असेल तर त्यांना आपण अशा प्रकारे का थांबवायचं? चला ठीक आहे, चला आला तुमचा प्रश्न. मंत्री महोदय उत्तर द्या. सोसायटीनं निर्णय घेतलाय आणि सोसायटीचा तो अधिकार आहे. पुढे कोणतं घेत? चला पुढे जाऊया. लक्षवेधी क्रमांक 3 श्री वरुण सरदेसाई. लक्षवेधी क्रमांक 2 पुढे ढकलली आहे. लक्षवेधी क्रमांक 3. चला लक्षवेधी क्रमांक 3. सन्माननीय अध्यक्ष महाराज, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अत्यंत संवेदनशील विषयावरची लक्षवेधी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 42 एकर जमीन ही डिफेन्सची आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून तिकडचा पुनर्विकास हा रखडलेला आहे. वारंवार सदनामध्ये या संदर्भात लक्षवेधी लागल्या गेलेल्या आहेत, प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2017 साली देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री असताना त्यांनी यामध्ये एक पत्र लिहिलं डिफेन्सला आणि सांगितलं की तुमचं ना हरकत पत्र द्या. मग त्यानंतर असं ठरलं की अर्धी जमीन डिफेन्सला दिली जाईल, अर्ध्या जमिनीमध्ये पुनर्वसन केलं जाईल. मग असं ठरलं, फडणवीस साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये सांगितलं की अर्ध्या जमिनीमध्ये आपलं पुनर्वसन हे पूर्ण होऊ नाही शकणार, म्हणून एक पर्यायी जमीन आम्ही तुम्हाला देऊ. आता अध्यक्ष महोदय, 2017 पासून आपण 2025 पर्यंत आलेलो आहोत. 8 वर्ष उलटून सुद्धा 42 एकर जमिनीमध्ये राहणारे जे काय जवळपास 10,000 झोपडीधारक आहेत यांच्या पुनर्वसनाचा काय होणार हा प्रश्न अजूनही अनउत्तरित आहे. आज जे काही छापील उत्तर आलेलं आहे यामध्ये हाच प्रवास सगळा परत एकदा लिहिलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न हा आपल्या मार्फत शासनाला असा आहे की आपला ठोस प्लॅन काय आहे. यामध्ये 2 पर्याय असू शकतात, हे आपण राजे तुम्ही लिहून दिलेले. एक लिहिलंय की एक तर ना हरकत पत्र मिळू शकतं किंवा जमीन हस्तांतरित होऊन ती महाराष्ट्र शासनाच्या नावावर होऊ शकते. पण हे तर मला वाटतं कुठल्याही एखाद्या साध्या आर्किटेक्टला विचारलं तरी उत्तर आलं असतं. माझा सरळ सोपा प्रश्न हा आहे की आपण शासन म्हणून त्याकरता काय करतोय. 2017 पासून खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री, तेव्हा सुद्धा तत्कालीन तेच मुख्यमंत्री होते, त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा हा आपण प्रश्न मार्गी का लावू शकलो नाही. यावर आपल्याला काही टाइम बाउंड उत्तर मिळेल का? बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये सगळी 42 एकर जमीन ही आम्ही महाराष्ट्र सरकारच्या नावावर करू, किंवा प्रश्नच विचारतोय ना, प्रश्नच आहे, किंवा आम्ही NOC घेऊन येऊ. त्यामुळे माझा पहिला प्रश्न हा आहे की टाइम बाउंड तुमचा प्लॅन काय आहे? तुम्ही NOC आणणार की अख्खी जमीन ही महाराष्ट्र सरकारच्या नावावर करणार? हा माझा प्रश्न आहे. दुसरा जो प्रश्न आहे की जर तुम्ही NOC आणणार म्हणत असाल तर आता कांदिवलीमध्ये सुद्धा डिफेन्सची जमीन आहे, तिकडे मध्ये डिफेन्सनी पत्र दिलं की तुमची जी रिडेव्हलपमेंट चालू होती त्याला तुम्ही आता स्टॉपवर्कची नोटीस द्या.
मग जर उद्या तुम्ही एनओसी आणली आणि पुनर्वसनच परत डिफेन्सनी अडवलं तर त्यावर तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे? अध्यक्ष महोदय, माझा तिसरा प्रश्न असा आहे की आत्ताच्या परिस्थितीत एनओसी आणाल, शासनाच्या नावावर होईल, ते बघू, तुम्ही आता किती दिवस सांगता ते आता उत्तरात मध्ये कळेल. माझा तिसरा प्रश्न असा आहे, आत्ता त्यामध्ये साधी गटारं जरी साफ करायची असतील तरी डिफेन्स हरकत घेते, त्यामुळे राहणाऱ्या लोकांना इतका त्रास होतो. पावसाळ्यापूर्वीची आम्हाला नालेसफाई सुद्धा तिकडे करता येत नाही, कारण त्यांच्या हद्दीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊ देता येत नाही. त्यावर आपण काही करणार का? आणि माझा चौथा प्रश्न आहे, यावर अशीच माझ्याच मतदारसंघामध्ये वेस्टर्न रेल्वेची सुद्धा जमीन आहे, ती सुद्धा केंद्र सरकारच्या अखत्यारीमधली आहे, 3 बंगला परिसरातली जमीन आहे, त्याच्यावर सुद्धा बायोमेट्रिक सर्वे झालाय, पण अजूनही अनेक्षर निघत नाही, कारण वेस्टर्न रेल्वेने अजून त्याला ही परवानगी दिलेली नाही, एनओसी दिलेली नाही. धारावीमध्ये जसे एक तुम्ही SPV तयार केली आणि त्यांनी रेल्वेला पैसे दिले आणि ती जमीन ही महाराष्ट्र सरकारकडे करून घेतली आणि पुनर्वसन झालं, त्याच धर्तीवर वांद्र्यातील 3 बंगल्याची जमीन असेल किंवा बेहरामपाडा नौपाड्याच्या लगतची जमीन असेल, यावर सुद्धा महाराष्ट्र सरकार काही पैसे भरून वेस्टर्न रेल्वेला ती जमीन ही स्वतःच्या नावावर घेऊन पुनर्वसन करता येईल का? असे माझे 4 प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वरुणजी सरदेसाई साहेबांनी सांताक्रूज गोळीबार येथील नगर भूमापन क्रमांक 12 व 155 या 2 नंबरमधल्या जमिनीवरचा या ठिकाणी झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. जसं लेखी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे तसं ही संपूर्ण जमीन ही भारतीय वायुसेनेच्या मालकीची आहे आणि सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री यांची संयुक्त बैठक 18/5/2018 त्यावेळी झाली आणि त्याप्रमाणे 50-50% 50% आम्हाला 50% तुम्हाला, म्हणजे केंद्राला आणि 50% आपल्याला, अशा धर्तीवरती ह्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव सादर करा. निर्णय झाला असं नाही, प्रस्ताव सादर करायला सांगितलं. त्यानुसार आपण प्रस्ताव सादर करण्यासाठी सर्वप्रथम तिथलं बायोमेट्रिक सर्वेक्षण हे करणं गरजेचं आहे, कारण जवळपास 9,483 झोपड्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपल्याला केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाल्यानंतर त्यांनी 17/5/2018 बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला मान्यता दिली. आपण बायोमेट्रिक सर्वेक्षण केलं, 8,706 झोपड्यांचं पूर्ण झालं आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय, काही झोपडपट्टीधारकांनी 700-750 झोपडपट्टीधारकांनी बायोमेट्रिक सर्वेला या ठिकाणी विरोध केला. याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण जे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं ना, आम्ही सुद्धा लेखी उत्तरामध्ये दिलेले 2 ऑप्शन या ठिकाणी याच्यासाठी ठेवलेले आहेत की जेणेकरून केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्याकरता जर भारतीय वायुसेना यांनी जर 100% एनओसी दिली त्या जागेबाबतीत तर आपल्याला तो प्रस्ताव पुढे घेऊन जाता येईल, किंवा दुसरा पर्याय आपण त्यांना दिलाय की प्रधानमंत्री आवास योजना जी आहे केंद्राची, त्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परिशिष्टमधल्या 10.1च्या तरतुदीनुसार या झोपड्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करता येईल का. पण सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जे म्हणतायत की केंद्र सरकारकडे तुम्ही काय केलं, तर मला आवर्जून सांगायचं आहे, या संदर्भामध्ये 2023ला 21/3/2023ला 25/4/2023ला आपण केंद्राकडं पाठपुरावा केला. 7 सप्टेंबर 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास, गृहनिर्माण आणि MSRDC मंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केंद्रीय मंत्री महोदय अश्विनी वैष्णवजी यांना सुद्धा या संदर्भातलं पर्सनल डिओ लेटर सन्मान्य अध्यक्ष महोदय दिलं आणि आपला सतत पाठपुरावा
की या संदर्भातला आपला पहिला प्रयत्न राहील की त्या पूर्ण क्षेत्राचं एनओसी या ठिकाणी राज्य सरकारला द्यावं, परंतु ते काय अद्याप मिळालेलं नाही. आणि या बाबतीत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमलेली आहे. आमचा प्रयत्न सतत आहे, म्हणजे 3-4 वेळा आपण पाठपुरावा यासाठी केलेला आहे. आत्तासुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये या लक्षवेधीला उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या बाबतीतलं फ्रेश रिमाइंडर नव्यानं आपण केंद्र सरकारकडे देऊ. आवश्यकता असली तर जेव्हा पार्लमेंटचं अधिवेशन असतं आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या खासदार महोदयांच्या बरोबर दिल्लीतल्या प्रश्नासाठी बैठक घेतात, त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अजेंडावरती हा विषय आपण या ठिकाणी समाविष्ट करण्याची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करू आणि निश्चितपणे या बाबतीत सरकार सकारात्मक भूमिका घेईल. राम कदम देतो, तुम्हाला देतो ना अध्यक्ष महोदय, तुम्हाला देतोय अध्यक्ष महोदय, देतोय गेल्या, अरे पण इकडे घ्यावं लागेल ना, इकडे घ्यावं लागेल. बोला अध्यक्ष महोदय, बोला. गेल्या 4 टर्म पासून हा विषय मी या सभागृहात ऐकतोय आणि माझ्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंदिरानगर असेल, श्रेयस थिएटरच्या पाठचा भाग असेल, साधारणतः 20 एकर जमीन ही त्या ठिकाणी आम्हाला SRA राबवता येत नाही. का तर जमीन डिफेन्सची आहे. एवढंच नव्हे अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी नेव्ही आहे LBS रोडवर, त्याच्या समोरचा सगळा पाठ आझादनगर, चिरागनगर इथलं सगळं डेव्हलपमेंट थांबलं अध्यक्ष महोदय. म्हणजे माझ्या मतदारसंघातला जवळपास 20% भूभाग हा या डिफेन्स आणि नेव्हीच्या NOCमुळे रखडलेला आहे. काही इमारतीची कामं झाली आहेत, टेनंट बाहेर गेलेत आणि बिल्डर बांधू शकत नाही कारण त्याला बांधायला NOC नाही. माझा मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे या ठिकाणी वरुण देसाई बोलले ते खरं आहे की आपण राज्य सरकार म्हणून आपण पाठपुरावा करतो, पण मी जेव्हा 2009ला पहिल्यांदा आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातली ती स्लम डेव्हलप व्हावी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. 4थ्या टर्म नंतर सुद्धा जर त्या मतदारसंघातला, केवळ मतदारसंघाचा विषय नाही आहे, या ठिकाणी सन्माननीय सदस्य योगेश सागरजी बोलले ते बरोबर आहे. एका ठिकाणी डिफेन्सच्या जागेवर आवश्यकता आहे, सिक्युरिटी आहे, सुरक्षा, म्हणून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही आणि जी डिफेन्सची जागा आहे त्याच्यावर रातोरात झोपड्या बसल्या जातात. हे दुटप्पी धोरण नाही आहे का? अध्यक्ष महोदय 2 मिनिटं बोलू द्या. अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला सांगतो की आता गोळीबार रोड आहे सर्वोदय सिग्नल पासून, तिथे आम्हाला रोड मोठा करायचा आहे. डिफेन्सचे अधिकारी ती जागा सुद्धा घ्यायला देत नाहीत. त्या ठिकाणी आम्हाला सर्कल म्हणून तिथे बाबासाहेबांचा भव्य दिव्य पुतळा उभारायचा आहे. मी मागची 2 वर्ष पाठपुरावा करतोय. माझं सरकारला या निमित्तानं मागणं आहे की जसा माझ्या मतदारसंघातला डेव्हलपमेंट थांबली आहे, वरुण देसाईंच्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट थांबली आहे, मुंबईची डेव्हलपमेंट थांबली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारनं याच्यामध्ये ताबडतोब याला प्रायोरिटी समजून केंद्र सरकारकडे टाइम बाउंड पद्धतीने फॉलोअप केला पाहिजे आणि येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात याचा निकाल लागणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य राम कदम साहेबांनी घाटकोपरमधल्या डिफेन्सच्या जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. या लक्षवेधीच्या मसुद्यामध्ये जरी तो समाविष्ट नसला तरी त्याचं साधर्म्य आत्ता ज्या प्रश्नाचं मी लक्षवेधीचं उत्तर देतोय त्या संबंधातच आहे, कारण ही डिफेन्सची वायुसेनेची जागा आहे आणि ती संरक्षण दलाची जागा आहे. म्हणून मगाशी मी जे उत्तर दिलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय केंद्राच्या लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी राज्यातल्या खासदार महोदयांच्या बरोबर, केंद्रातल्या मंत्री महोदयांच्या बरोबर राज्यातले केंद्राकडे प्रलंबित असणारे प्रश्न याच्यासाठी बैठक घेतात, माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की त्यांचा जो अजेंडा आहे केंद्र सरकारकडच्या प्रलंबित कामांचा, त्याच्या प्राधान्यक्रमामध्ये अशा ज्या काही विषय आहेत आणि तत्पूर्वी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांकडं ही टिप्पणी ठेवण्यापूर्वी किंवा हा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी सन्मान्य वरुण सरदेसाई असतील, सन्मान्य राम कदम साहेब असतील किंवा जे संबंधित विधानसभा सदस्य आहेत ज्यांचा डिफेन्स, आर्मी, नेव्ही कुठल्याही संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे, अशा सन्मान्य सदस्यांची माझ्या दालनामध्ये स्वतंत्र अगोदर बैठक घेतली जाईल, त्याचं प्रारूप तयार केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते सादर केलं जाईल. सन्मान्य आदित्य ठाकरे. अध्यक्ष महोदय, हा एक महत्त्वाचा विषय, मला वाटतं सगळेच सन्मान्य सदस्य ह्याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईचे अनेक सन्मान्य सदस्यांना आम्हाला आमचं जो काही याच्यावर सांगणं आहे ते सांगायला लागेल.
मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील, कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो, केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे, त्याच्यात एक सांगड असणं गरजेचं आहे. अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय, जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं. 17 वर्ष ती अडकलेली आहे, कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे, मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची NOC आली नाही का, तर तिथे एक त्यांचा नेव्हल बेस आहे. हे समजू शकतो मी, पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंगी आल्या आहेत, ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत, त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे, पण हे महाकाली जी आहे ती कशाला अडली 17 वर्ष. तसंच अंधेरीमध्ये देखील जुहू जो एअरपोर्ट आहे, सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील, पण मी त्यांच्याच बाजूने हा विषय मांडत आहे. तिथे जी स्लम सोसायटी आहे, झोपडपट्टी आहे, त्यांना देखील 2017च्या निवडणुकीत सांगितलं होतं की तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट इथे होईल. खरोखर हे होऊ शकतं का? एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का? मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या संस्था आहेत केंद्राच्या. मग रेल्वे आहे, त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे, त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे, BPT आहे. ह्या संस्थांबरोबर सांगड घालण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना, मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला, तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मगाशीच सांगितलं, या लक्षवेधीचं उत्तर देत असताना ज्या अशा साधर्म्य असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे, मी वरुण शिरदेसाई साहेबांचा उल्लेख केला, राम कदम साहेबांचा उल्लेख केला, आता सन्माननीय सविस्तर उत्तर दिलं ना. सन्माननीय अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना म्हणून. बरं ऐकून घ्या, उत्तर ऐकून घ्या. उत्तर तुमच्या नेत्यांच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय, ते तर ऐकून घ्या. त्यांचं ऐकून घे, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ऐका ना. बोला मंत्री महोदय, बोला. नको देऊ का प्रश्न उत्तर? बोला, आपण मंत्री महोदय बोला. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही ऐकून अरे घेत नाही. बोला, आपण बसा, तुम्हाला संधी देतो, बसा. बोला मंत्री महोदय. आता तुमच्याच नेत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, ते ऐकून घ्या. नाही समाधान झालं तर अध्यक्ष सांगतील ना काय सांगायचं ते. मी मगाशी तेच सांगितलं सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य वरुण शिरदेसाई, सन्मान्य राम कदम साहेब आणि आता सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांचं लेखी त्यांनी जर माझ्याकडे तशा पद्धतीचं पत्र दिलं तर माझ्या स्तरावरती माननीय मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी आम्ही बैठक घेऊ, सन्मान्य सदस्यांचा विचार त्याच्यामध्ये समाविष्ट करू, विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भामध्ये बोलवू आणि कशा पद्धतीनं पॉइंटेड म्हणजे आपल्याला ना हरकत केंद्राची मिळाली पाहिजे आणि हे प्रकरण ही झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प पुढे गेले पाहिजेत, यासाठी जी सकारात्मक पावलं उचलायची पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आपल्या गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर आपण तयार करू, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते सादर करू आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करून केंद्राकडे टॉप प्रायोरिटीवरती या सगळ्या प्रकरणांचा फॉलोअप केला जाईल. चला शेवटचा अध्यक्ष महोदय, माझी मूळ लक्षवेधी होती, त्यावर मला उत्तर मिळालं नाही. भातखळकर साहेब, त्यामुळे मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होतं तेच त्यांनी मला दिलं. मी समजू शकतो की त्यांना ब्रीफिंग तेवढंच झालं असेल. अध्यक्ष महोदय, मला ह्याच्या पुढे नाही 2 मिनिटं नाही, पण मला अधिकार आहे ना, तो अधिकार मला आहे ना, पण तो अधिकार मला आहे ना, तो अधिकार मला आहे ना, हो पण तो अधिकार मला आहे ना, चला तो अधिकार मला आहे ना मंत्री महोदय, तो अधिकार त्यांना सांगा ना. मला बघा, माझं म्हणणं काय आहे, मी ब्रीफिंगवर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो. माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये जे छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की 50% जागा हे शक्य नाही, म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय. पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा हे काय आहे की एक सचिव इकडचा सचिव पत्र देतो, त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे, किती दिवस आपण सचिवांची पत्र खेळत बसणार. मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत. आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढाच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय. माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही NOC मिळू. मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का, बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ, हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही, एवढा माझा प्रश्न. मंत्री महोदय,
सन्माननीय अध्यक्ष महोदय, आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं, पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रीफिंग आहे, अपुऱ्या ब्रीफिंगमुळं त्यांच्याकडे जेवढं ब्रीफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत. मला नम्रपणानं सांगायचे 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही. ऐका ना, आता काय मी उत्तर देतोय ना, मी उत्तर देतोय. तुम्ही काय म्हणला? तुम्ही काय म्हणला? शांत बसा. उत्तर घ्या, उत्तर घ्या. ह्याने काय विचारलं? ह्याने काय विचारलं? अरे ह्याने काय विचारलं? आदित्यजी असं नाही, प्रश्न विचारला? उत्तर घ्यावं लागेल, उत्तर घ्यावं. असं नाही, असं नाही आदित्यजी, नाही उत्तर घ्यावं लागेल ना. नाही आपण खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. तुम्ही काय केलं 19 ते 22? मंत्री महोदय उत्तर द्या. अरे 19 ते 22 काय झालं? अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना. अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून बघा. मंत्री 19 महोदय ते माझ्याकडे 22 काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही. कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली. मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या. अरे तुम्ही काय केलं सांगा ना. अरे आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय उत्तर द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. मंत्री महोदय आमची काय झालं सभागृहामध्ये? अरे आमची काय लाज करता तुम्ही? तुम्ही काय केलं ते सांगा. अरे तुम्ही काय केलं नाही. तुम्ही काय केलं नाही. आम्ही केलं. तुम्ही काय केलं? काय केलं नाही. उत्तर बघा, प्रश्न विचारा, प्रश्नाचे उत्तर घ्या. नाही असं चुकीचं आहे. खाली बसा आपण. अरे काय आपण खाली बसा, सर्वांनी खाली बसा. नाही खाली 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 बसा. आपण खाली बसा. बघा हे बघा, तुम्हाला देतो भास्करराव. आपण खाली बसा, आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया. आपण खाली बसा सर्व. आपणही बसा जागेवर, सर्व जागेवर बसा, जागेवर बसा. तुम्हाला देतो आपण खाली बसा सर्व. सर्वांना सांगा खाली बसा. चला खाली बसा. आदित्यजी खाली बसा. हो तुम्हाला देतो. अरे काय ते सांगतोय. आपण सगळं जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा, सर्वजण जागेवर बसा. मंत्री महोदय उत्तर देता. खाली बसा, जागेवर बसा, जागेवर बसा. देतोय आपण देतोय. आपण जागेवर बसा, आपण जागेवर बसा. चला काय तुमचं पॉइंट काय? सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे. मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय. आपण गांभीर्यानं, भुजबळ साहेब तुम्ही आहात, बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब, सर्वांनी जागेवर बसून घ्या. गिरीशजी जागेवर बसून घ्या, जागेवर बसून घ्या. यांचं ऐकून यांना देतोय. माझा अरे हो ना, आपण जागेवर बसा. हो या देतो. आपण 5 मिनिट तुम्हालाच बोलतो. अतुलजी 1 मिनिट. आपण जागेवर बसा. 1 मिनिट. सर्वांनी जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये एक मिनिट बोला. गुलाबराव पाटील बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिले. नंतर राम कदम साहेबांनी विचारला, आदित्य साहेबांनी विचारला, ते उत्तर देत होते. उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा. मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. चर्चा चालू आहे. तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले. एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया. तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला. मंत्री महोदय आपण उत्तर द्या. मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या. आपण पुढे जाऊया. पटतंय का बघा हे? नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर द्या आणि आता पुढे जाऊया प्लीज. पुढच्या लक्षवेधींना आपल्याला न्याय द्यायचा. सर्वांनी बसून घ्या. याच्यानंतर उत्तर उद्या. सन्मान्य अध्यक्ष महाराज, हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा.
ते रेकॉर्ड आपण काढा, आपण ते रेकॉर्ड तपासा. मी काय उत्तर दिलं 2019 ते 2022 या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं. मी फक्त कालावधी सांगितला की 2019 ते 2022 या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही. हे रेकॉर्डवरच सांगतोय ना मी कोणाचं नाव घेतलं का? मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का? मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का? मला सांगा. मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे, मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे? एवढं लाज हे काढण्याचं काय कारण आहे? ऐकून घ्या ना सगळं. उलट मी काय सांगितलं, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला. 9 सप्टेंबर 2024 माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला. मी तारखा, पत्र, कॉरेस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय. तरी सुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज, ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं, कदम साहेबांचं नाव घेतलं, उबाटाचे सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं. तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या. कुठल्या विभागातले डिफेन्स, नेव्ही, एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या. मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू. एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं. आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष महाराज? चला शेवटचा प्रश्न अतुल भातखळ करता. शेवटचा अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीचे आणि हा जो प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे, ज्या प्रश्नावर ही लक्षवेधी आहे, या प्रश्नामुळे माझाही मतदारसंघ एफेक्टेड आहे. या संदर्भामधले 2 भाग आहेत. एक प्रकार असा आहे की ज्या जागांची मालकी ही केंद्र सरकारच्या आस्थापनांकडे आहे आणि त्याच्यावर झोपडपट्ट्या निर्माण झाल्या आहेत, त्या संदर्भातला पुनर्विकास करण्याच्या बाबतीतलं उत्तर माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक पद्धतीने देत आहेत. मला यात राजकारण करायची इच्छा नाही आहे, परंतु काल या सभागृहामध्ये धारावीच्या पुनर्विकासाकरता रेल्वेने 90 एकर जागा दिली. मग त्याला विरोध कशाला केला? मग आता ही जागा का मागताय? आणि त्याच्यामुळे यांचं पहिली गोष्ट, एकदा धोरण स्पष्ट आणि स्वच्छ ठरवाय. क्रमांक 1. आता माझा जो प्रश्न आहे, या जमिनीच्या बरोबर जिकडे जिकडे संरक्षण विभागाच्या आस्थापना आहेत त्याच्यापासून 500 मीटरपर्यंत कुठलंही बांधकाम करायचं असेल तर NOC पाहिजे असं परिपत्रक 2008ला हे त्या ठिकाणी तत्कालीन काँग्रेस सरकारने काढलं. केंद्रामध्ये माननीय मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि या प्रश्नावरचा तोडगा हा 2016ला एक परिपत्रक काढून त्या ठिकाणी तो दूर केला आणि मुंबई आणि महाराष्ट्रातली देशभरातली इन्स्टॉलेशन जी आहेत, 2 मिनिट, त्याच्या संदर्भातले काही नियम हे केंद्र सरकारने केले. माझा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर त्यात काही डेव्हलपमेंट झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी परत CODने काही पत्र पाठवली होती आणि मग ज्या कामांना परवानग्या दिल्या आहेत त्या सर्व कामं 2016च्या परिपत्रकाप्रमाणे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2016च्या परिपत्रकाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत आणि त्याप्रमाणे कामं चालू आहेत. पण आर्मीने विनंती केल्यामुळे नवीन कामांना त्या ठिकाणी परमिशन दिली जात नाही आहे. तर या संदर्भात हे अधिवेशन संपल्यानंतर एक संयुक्त बैठक करून जी आता नवीन कामांना परमिशन दिली जात नाही आहे या संदर्भातला निर्णय राज्य सरकार करणार का, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तशा पद्धतीची बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या दालनामध्ये घेतली जाईल. चला काय हरकत आहे आदित्यजी? हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री महोदय, आम्ही कोणी राजकारण करत नाही, राजकारण करायचं नाही, हमरातुमरीवर आम्हाला यायचं नाहीये. इथे कोण 4 टर्म बोलतात की हे सुटत नाही, अनेक सन्मान सदस्य बोलतात. अध्यक्ष महोदय, ह्या उत्तरातच दिलेलं आहे
की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक 21/2/2022 रोजी झाली आणि दुसरी बैठक 15/3/2022 रोजी झाली. कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय? जे बोलतात 2019 ते 22 काय पाठपुरावा झाला नाही. कोणाचं सरकार होतं? मंत्री महोदय असत्य सांगतायत का? आम्ही हक्कभंग आणणार का? दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय? आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत. राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये. ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये. आणि गृहनिर्माण मंत्री कोण होते? अध्यक्ष महाराज, सन्मान्य उबाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेंनी जो आता प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय. या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही. उलट 9 सप्टेंबर 2024ला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच पत्र उत्तर द्या. एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण सरदेसाई साहेब जसं म्हणले की खालनं पत्र वरण वर्णपत्र खाली. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं. तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता. आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत. या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल. लक्षवेधी क्रमांक 5. नाही अध्यक्ष महोदय, बोला. हे काय मंत्री महोदय हे काय? मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला. अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हा आहे की संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते. त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं. मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोटं आहे? त्याने तुमची परवानगी घेतलंय का? घेतलं असेल तर पत्र दाखवा, नसेल तर ह्या मंत्र्यांना आयत्याला बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी? हे कोण आहे? मुख्यमंत्री आहेत काय? फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर. कोणी कुठलाही मंत्री कुठल्याही खात्यावर बोलू शकत नाही. क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर 4 लक्षवेधी 4 ही पुढे केलेली आहे. पुढे घेण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5. अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अरे ठीक आहे ना. अरे भास्कररावजी खाली बसा. अध्यक्ष चला भास्करराव जाधव ओ भास्करराव चला. लक्षवेधी क्रमांक 5 आहेत का अध्यक्ष महोदय? बोला काय म्हणता मंत्री महोदय? सन्मान हो ओ भास्करराव दादा खाली बसा. अरे काय आहे ओ भास्करराव सन्मान्य अध्यक्ष महाराज, सन्मान्य अध्यक्ष महाराज, चला काय म्हणतात? सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. अरे सभागृहात काय झालं? अरे ओ भास्करराव ओ भास्करराव जाधव ओ भास्करराव खाली बसा. आपसामध्ये बोलू नका. ओ भास्करराव जाधव साहेब खाली बसा. ओ भास्करराव अरे काय खाली बसा. अरे खाली बसा.
सभागृहाची बैठक मी 10 मिनिटासाठी तहकूब करत आहे. 10 मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे.